नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव पूजा संदीप लोखंडे. मी आज तुम्हाला MS स्प्रेडशीट म्हणजे काय ते सांगणार आहे. MS स्प्रेडशीट म्हणजे MS एक्सेलचे सामान्यतः वापरले जाणारे MS ऑफिस ॲप्लिकेशन आहे. हा एक स्प्रेडशीट प्रोग्राम आहे जो संख्यात्मक डेटा जतन करण्यासाठी आणि विश्लेषण करण्यासाठी वापरला जातो. सुरुवातीला स्प्रेडशीट ओपन कसे करायचे म्हणजेच सुरुवातीला आपल्या स्क्रीनवर असा इंटरफेस दिसतो. त्यानंतर आपण MS एक्सेल ओपन करायचा. याचा इंटरफेस तो कसा असतो ते आपण पाहू. तर आपल्याला शीट 1, शीट 2, शीट 3, शीट 4 दिसत आहे. आत्ता आपण सध्या शीट 4 ओपन केलेली आहे. आपल्याला जो आत्ता इंटरफेस दिसत आहे तो रो आणि कॉलमचे फॉर्ममध्ये वर्कशीट आहे. वर्कशीटमध्ये अवेलेबल आहे. यालाच आपण स्प्रेडशीट असे म्हणतो. त्याचप्रमाणे आपण शीट 1 काय आहे ते स्प्रेडशीट आहे. तसेच शीट 2 हे देखील स्प्रेडशीटच आहे. शीट 3 स्प्रेडशीटच आहे. आपण असं म्हणू शकतो, स्प्रेडशीट जे असतं ना त्यालाच आपण वर्कशीट असे म्हणू शकतो. त्याचप्रमाणे स्प्रेडशीट किंवा वर्कशीट हे एक्सेलचे कॉम्पोनंट आहे, म्हणजेच एक्सेलचा पार्ट आहे. म्हणजेच स्प्रेडशीट म्हणजे काय, ही एक फाईल आहे जी एक्झिस्ट करते सेलमध्ये. तर सेल म्हणजे काय, सेल हा रो आणि कॉलमचा मिळून बनलेला असतो. सेलचे फॉर्मेशन कसं केलं जातं ते आपण पाहू. सेल म्हणजे रो आणि कॉलमच्या मदतीने केले जाते. कॉलम हे ABCD याने दर्शवलेले जातात. तसेच कॉलम 1, 2, 3 याने दर्शवलेले जातात. हे आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे. तसेच एकूण रो 10,48,576 असतात. तर कॉलम 16,384 इतके अवेलेबल असतात. त्याचप्रमाणे स्प्रेडशीटला अजून एक नाव आहे, ते म्हणजे वर्कशीट इन एक्सेल. धन्यवाद.